काय समाजाने या सगळ्यातून बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही अभिवादन केलंय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. अंतःकरणापासून मी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी जे एवढं मोठं योगदान आणि सामाजिक परिवर्तनाची जी सुरुवात या महाराष्ट्रातून झाली आणि देशाला दिशा द्यायचं काम त्यांनी केलं, हे खरं तर आपलं भाग्यच. आज फुलेवाड्यामध्ये आम्ही सगळेच त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करायला आलोय. 200व्या वर्षात खरं तर पदार्पण होतंय. माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील, हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं. आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने टेलिव्हिजन असेल किंवा वर्तमानपत्र असेल, कुठेही चर्चा गेली, अंधश्रद्धा असेल, महिलांवर होणारा अत्याचार असतील, त्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. आणि आपल्यासारख्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे न शोभणाऱ्या गोष्टी. म्हणून या सामाजिक परिवर्तनासाठी राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक परिवर्तन याचा पुढाकार महाराष्ट्र सरकार मध्ये घ्यावा. गाववाडी वस्तीवर जाऊन हुंडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, मुलींचं शिक्षणासाठी असेल, अनेक ठिकाणी आपण बघतोय महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो डेटा असरच्या रिपोर्टमधून येतोय तोही अनेक ठिकाणी फार समाधानकारी असं नाही. त्यामुळे ह्याच्यात जातीने लक्ष घालून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी सगळ्यांनीच म्हणून काम केलं पाहिजे. यात खानावळीमध्ये शाळा ओपन होते जेपीची नावाने, तुम्ही पण तिकडे जाणार आहात. खरं तर दादांच्या काळात हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. आज आणि अर्थातच गेले अनेक वर्ष हा प्रोजेक्ट ची सुरुवात दादा इथले पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्याची सुरुवात झाली. सीओ जिल्हा परिषद आज जे खरं तर आज मला वाटतं शिर्डीला नाही, नाशिकला त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. आयुष प्रसाद जेव्हा इथे सीओ होते त्यांच्या काळात ह्या कामाची सुरुवात झाली. फिएट नावाची जी कंपनी आहे त्यांनी मोठा CSR त्या काळात दिला होता. आणि स्थानिक मुलांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं आणि महाराष्ट्रातून किंवा देशातूनही लोकांनी खानवडीला शिक्षणासाठी यावं, हा त्याच्या मागचा विचार होता. पण आता जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यात तो जो स्थानिक असेल किंवा कष्ट करण्याच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी ह्याच्यात थोडीशी काहीतरी तफावत दिसते. माझी एवढीच सरकारला विनंती राहील की एक उत्तम शाळा तिथे सगळ्यांच्याच प्रयत्नातून झालेली आहे. त्या काळामध्ये संजय जगताप तिथले आमदार होते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. आज विजय शिवतरेजी तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची, आणि सगळ्यांनी, सुदामाप्पा इंगळे आमचे आहेत जे त्यांनी खूप कष्ट करून त्याचा खूप पाठपुरावा केला. आयुष प्रसाद आज इथे सीओ नाही आहेत, पण सगळ्या प्रशासनाचे आणि स्थानिक पातळीवर पुरंदरवासियातल्या प्रत्येक सहकार्याने, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनापासून ही शाळा उभी राहावी त्याच्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रत्येकाचे मी आभार मानते. पण सरकार दरबारी एवढीच विनंती करते की आपण सगळ्यांनी स्थानिक मुलं आणि गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्या शाळेतून चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. राजकीय प्रश्नच आहे. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी फॉर्म भरलाय. खरं तर ही सगळी उमेदवार बिनविरोध होईल निवडणूक असं बोललं जात होतं. उद्या प्रचाराचा नारळ फुटतोय. राष्ट्रवादी म्हणून तुम्ही सगळे सहभागी होणार आहात का उद्याच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये, किंवा प्रचारात आपले कुठले नेते सक्रिय दिसतील का बारामतीचे? एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाची काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती. हे एक बाय इलेक्शन आहे. दादाच्या नंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही, पण अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ती सगळी घटना झाली आणि त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलंही नाही आहे खरं तर. आणि अशा वेळेस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी
अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे. ती कालच होती, आजही आहे आणि तीच आहे. यालाच धरून राहुरीमध्ये आपण उमेदवार दिलेला आहे, मग तिथं ही भूमिका योग्य नव्हती. हे नाही, एकतर आम्हाला कोणी बिनविरोध व्हावं असं काही आधी कोणी विचारलंच नाही. हे साधारणपणे कसं होतं, आता हा तर माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे, माझा स्वतःचा भाऊ गेलाय आणि दादाचा ज्या पद्धतीने अपघात झाला, दादाचा ज्या म्हणजे मला म्हणजे बोलतानाही जड जातं म्हणताना की दादाचा ज्या पद्धतीने ज्या काही घटना झाल्या त्या दिवशी, त्यातून आम्हाला आमची भूमिका होती की आपण हे लढू नये इलेक्शन. आणि त्याच्यामुळे राहुरीमध्ये जे काही इलेक्शन झालं त्याच्याबद्दल आज म्हणजे जेव्हा चर्चा झाली तेव्हा स्थानिक नेत्यांवर आम्ही ते सगळं सोडलं होतं. आणि स्थानिक नेत्यांची भावना अशी होती, आम्ही आमच्या मित्रपक्षांशीही बोललो आणि मित्रपक्षाची आणि सगळ्यांची भावना होती की आपण सगळ्यांनी या इलेक्शनला लढलं पाहिजे. नाही, मग त्या एवढं पद्धतीचं मोठं केलं. स्ट्रॉंग उमेदवार होतं तुमच्याकडं आणि ऐनवेळी माघार घेतली भाजपच्या सांगण्यावर. त्यांचे काही घरगुती आणि वैयक्तिक प्रश्नांमुळे ह्यावेळेस प्राजक्त तनपुरे लढले नाहीत. पण शेवटी पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची एक जबाबदारी असते आणि आदरणीय पवार साहेबांचा स्वभाव हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे पाय दिल्यासारखी अवस्था आहे. होण्याचं कारण राष्ट्रवादीचे नेते आहेत असं काल असं मी नाही म्हणलेलं. तुम्ही बारामती माझी बाईट पोटनिवडणुकीला- पंढरपूरची पाहिली का? खरं ताई, खरं 2-4 अपक्ष उमेदवार काढून घेणे एवढं माझी अवघड एकतर गोष्ट नव्हती. व्यवस्थित बाईट तुम्ही पंढरपूरची ऐकली नसावी कदाचित. काल मी पंढरपूरला सकाळी एवढंच म्हणाले की मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटलं होतं की एकदा आम्हीची भूमिका, काँग्रेसची भूमिका म्हणजे महाविकास आघाडीची भूमिका ही स्पष्ट झाली की बिनविरोधसाठी आमचा पाठिंबा आहे. एकदा हे सांगितल्यावर आम्हाला असं वाटलं की आता काही मतदान विषयच राहत नाही ना काही. त्याच्यानंतर का फॉर्म वेळेवर घेतले गेले नाहीत किंवा बाकीचे कॅन्डिडेट्सची माहिती ही मला काही नाही, कालही नव्हती आणि आजही नाही आहे. पण मला अपेक्षा होती की बाकीच्यांचेही म्हणजे जसं काँग्रेसला सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि शिवसेने उद्धवजींनीही अतिशय समंजसपणा, त्यांचं आणि दादाचं जे प्रेमाचं नातं होतं त्यामुळे त्यांनीही भूमिका जी मांडली, त्याच्यामुळे मला खरं तर वाटलं की मतदानाची वेळच येणार. ताई, परिवार माहिती म्हणून कमी तुम्ही पडलं ना आजही कुठेतरी. एकत्र आहात, त्यात कमी पडलं ना पक्ष. काही हे नाहीये. परिवार वहिनींना स्वतः फोन करावा लागतो. मग बाकीचे वरिष्ठ नेते काय करतात त्यांचे? 4 फुटकर अपक्ष त्यांना माघारी घेतात ना. एकतर एका लोकशाहीमध्ये कशाला आपण कुणाबद्दल काही बोलावं असं. पण अर्थातच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मी नाही देऊ शकत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट त्यांनाच विचारायला लागेल. कारण का तिथे ग्राउंडवर काय झालं, कुणाचे फॉर्म होते, का ते माघार घेतले नाही, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. कारण का त्याची उत्तरं परिवार माझ्याकडे म्हणून नाही. तुम्ही नक्की एकत्र आहात. परिवार म्हणून तुम्ही नक्की पहिल्यांदा एकत्र आहात. काल कनेरीला आणि साहेबांचे साहेबांचा फोटो वापरला जातो. बॅनर मध्ये साहेबांचे फोटो आता दिसताना पाहायला मिळतं. प्रचारामध्ये जे काही बॅनर लावले त्याच्यात काढले ते बॅनर. मला असं तुमच्याच चॅनलनी दोन्ही बातम्या दाखवल्या, त्यामुळे तुम्हालाच माहिती. फोटो वापरावा की नाही मग? फोटो वापरावा की नाही साहेबांचा? नाही, मला असं वाटतं कुटुंब प्रमुख नाही, या नाही. नात्याने ही काही कौटुंबिक कार्यक्रम नाहीये. हा एक राजकीय पक्षाचा विषय. आम्ही पाठिंबा दिला, पाठिंबा सगळ्यांनी, मग सगळ्यांचेच वापरा ना. मग उद्धवजींचा पण वापरा आणि सोनियाजी आणि राहुलजी आणि प्रियंकाजींचा पण वापरा. वापरायचे तर सगळ्यांचेच वापरा ना. कारण का आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो. त्यांची युती आहे, महायुती का काय ते, मग महायुती आहे. मग वापरायचेच असतील तर बाळासाहेबांचा, उद्धवजींचा, सोनियाजींचा, राहुलजींचा, खडगेजींचा सगळ्यांचेच वापरा ना. ताई, बीडमध्ये नाही, SIT ला एक कंप्लेंट दिली आहे. एका इस्मानी मेरे लिए मग या सगळ्या प्रचारात जाण्यासंदर्भात ठरवून तसं जर त्यांच्याकडनं तुम्हाला नाही नाही, हे बघा, मी कालही जे बोलले ते तुमच्या कुठल्या तरी एका चॅनलनी त्यांना जे सोयीचं ते सांगितलं. काल मी पुन्हा रिपीट करते, मी काल काय म्हणले ते. मी असं काल म्हणाले की एक तर मला त्यांच्याकडून कुठलंही आमंत्रण किंवा आलेलं नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा की महाविकास आघाडी म्हणून जो काही आमचा निर्णय होईल तो महाविकास आघाडी म्हणून, आम्ही महाविकास आघाडी म्हणून कर्तव्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते महाविकास आघाडीने आम्ही बिनविरोध त्यांचं इलेक्शन व्हावं अशी आमची भावना होती आणि भूमिकाही होती. प्रचाराच्या बाबतीत महाविकास आघाडीला आतापर्यंत कोणीही कॉन्टॅक्ट केलेलं नाही.
आणि जो काही आम्ही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणूनच घेतला जाईल. ताई, बीडमध्ये ना SIT जी स्थापन करण्यात आलेली आहे आता इथे पाऊस पडला तर मी छत्री घेणार का रेनकोट घेणार हा मी आता प्रश्न घेतलेला नाही. तुम्हाला ह्या गोष्टी खूप हलक्यामध्ये जातील. आम्ही आमचं काम हे फार निष्ठेने आणि जबाबदारीने करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं आमच्या मित्र पक्षांची जे काही आम्ही निर्णय घेऊ ते मित्र पक्षांचा मान सन्मान ठेवून घेऊ. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केलं. पुढे पावलं कशी टाकायची हेही आमच्या सगळ्या मित्र पक्षांचा मान सन्मान करूनच आम्ही घेऊ. ताई, बीडमधून ना SIT जी स्थापन करण्यात आली होती अशोक खरातच्या संदर्भात, त्या SITला एका अज्ञात व्यक्तीनं पत्र लिहिले आणि त्या पत्रात पहिली लाईन अशी टाकली की रुपाली चाकणकरांकडून आता सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे, तसे पुरावे मी SITला देणार आहे. काय सांगाल? हे सगळं पत्र आता समोर येते आणि SITने ती कंप्लेंट म्हणून देखील रजिस्टर करायचं सुरू केलंय. मला असं वाटतं की या SIT बद्दल जे काही प्रश्न आहेत ते माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना विचारलं तर जास्त संयुक्तिक राहील. त्याचं कारण SIT ही सगळी जी प्रक्रिया ही गृह मंत्रालयाच्या अंडर येते. त्याच्यामुळे एखादी इन्क्वायरी चालू असताना त्याच्यामध्ये काही बोलणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला हे शोभत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पवार यांनी खासदार शपथ घेतली, इंग्लिश मधून घेतली. जे कोणी खासदार नवीन पुन्हा एकदा जेव्हा पहिल्यांदा संसदेत येत आहेत त्यांना अर्थातच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत. आम्ही 800 जण ज्या संसदेत काम करतो ते सगळेच इक्वल असतो, म्हणजे सगळे समान असतात एकदा निवडून आल्यावर. त्यामुळे अर्थातच कोणी जे येतील किंवा आलेत या बॅचमध्ये त्यांच्या सगळ्यांना आधी मनापासून शुभेच्छाच असतील. आंतरराष्ट्रीय दिवसभर ऑपरेशन टायगरची चर्चा होती. ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या काही बैठका देखील झालेल्या आहेत. मला नाही माहिती बाबा यातलं. दोन्ही बाजूचे स्टेटमेंट्स काल आलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा जर एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेकडून आलं असेल की आमच्याकडे तसं काय ऑपरेशन नाही, विषयच संपला ना. त्याच्यात आणि वेगळं काय बोलायचं. पण ताई, आता सगळं सिरतं, गरज काय म्हणत असल्या ऑपरेशनची? कशासाठी हे सगळं होतं? तर ह्या प्रश्नाची सगळी उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल ना. कारण आता आज मी कसं त्यांच्यासाठी त्याचं उत्तर त्यांच्या देणार? पक्षात फोडण्याचा पुन्हा प्रयत्न होतो, उद्या तुमच्याकडे तो प्रयत्न होऊ शकतो. नाही करायला जर झालं तर काय येऊ शकतं. आणि आपले एजन्सीज तर आहेतच ना. आपला आईस तर चालूच आहे. आईस काय थांबलेला नाही, उन्हाळा वाढलाय. आईस म्हणजे बर्फ. तुम्ही काय लगेच वेगळा अर्थ काढू नका. तुम्हीच व्याख्या सांगितलेली आहे. एखादा मुसलमान राहिला असता तर त्याची वरात काढली असती. कशाची? अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान राहिला असता तर त्याची यांनी वरात काढली असती असं विजय वडीलची वरात. मला असं वाटतं हे सगळे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजे. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोलणं मला योग्य वाटत नाही. पण एक जरूर तुम्हाला सांगते, खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा फुटणारी अशी ही गोष्ट आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा. आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खरं. कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं एक सिस्टम म्हणून की आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे मीडियाला मी आभार मानेन की तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवून त्या बातम्या दाखवताय, पण हे दाखवत असताना आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण एक यंत्रणा म्हणून, एक सिस्टम म्हणून फेल झालो का, याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण का त्या महिलांना जेव्हा ही व्यक्ती धमकी देत होती तेव्हा त्यातल्या महिलेला एकीलाही जी सक्षम आहे, शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला तो कॉन्फिडन्स का नाही आपण एक समाज म्हणून देऊ शकलो की तिने येऊन कंप्लेन करावी. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे सामाजिक कामं करतो आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की ह्या गोष्टी मोडून कशा काढणार. आणि एक पक्ष म्हणून आणि सामाजिक काम म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महिला आणि युवती काँग्रेस ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये
ह्या गोष्टी कानावर जरी आल्या तर तिथल्या SP-कडे जाईल आणि कुठल्याही महिलेचं किंवा पुरुषाचं असल्या भोंदू बाबांकडून एक्सप्लॉयटेशन होत असेल तर आम्ही त्याला वाचा फोडायचं आणि हे थांबवायची एक ऍक्टिव्हिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार संपूर्ण राज्यात घेणार. काही काँग्रेसने जी उमेदवारी दिली होती आणि ती मागे घेण्यासाठीची जी अट होती की कर्नाटकमध्ये जो 0 FIR झाला त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पावलं उचलली. आपल्याला वाटते का तो उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यावर काही कार्यवाही होईल? आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय अजितदादा हे एक अविभाज्य भाग होते या सरकारचे, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला FIR करायला जर रोहित पवारांना महाराष्ट्रातले जिल्हे आणि देशात 10 जिल्हे राज्यात जावं लागत असेल आणि न्याय मिळत नसेल तर मी खरंच काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की काँग्रेस पक्ष, त्याचं नेतृत्व आणि कर्नाटक सरकार नी जो FIR करायला म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सरकारने दादाला न्याय द्यायला हवा होता तो काँग्रेस पक्षाने दादाला न्याय द्यायचा पहिल्यांदा तरी सुरुवात केली. त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे, कर्नाटक सरकारचे मनपूर्वक आभार मानते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करते की आपण सगळे राजकारण बाजूला ठेवून दादा ज्याच्यातून दादाचा ऍक्सिडेंट झाला, हत्या झाली, जे काय झालं असेल, जे काय, माझा आरोप कुणावरही नाही, माझं एवढंच म्हणते की जे मुद्दे रोहित पवार पोटतिडकीनी राज्यासमोर देशापर्यंत मांडतायत त्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनीही हा असेंब्लीमध्ये दिलाय जो तुमच्या चॅनलवर मी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ज्या मागण्या रोहितनी केलेल्या आहेत त्या त्यांनी तातडीने हाय प्रायोरिटीवर कराव्या. कारण का मला आठवतंय की याची एक इन्क्वायरी होणार होती तर त्या इन्क्वायरीचं काय पुढे झालं माझ्या तरी कानावर, वाचनात किंवा तुम्हाला कुणाला कळलंय का किती इन्क्वायरी सेटअप झाली, त्याचं अध्यक्षपद कुणाकडे? दादाला जाऊन 2-2.5 महिने झालेले आहेत. CID काय मग करते? कसं काहीच मग नाही. काय म्हणजे काय हालचालच नाहीये ना. मग इन्क्वायरी कुठे, अपडेट काय आणि का सरकार अपडेट देत नाही? रोहित सिंगची काय चौकशी झाली नाही, माझं म्हणणं आहे डिटेल इन्क्वायरी. आपल्याला आठवत असेल तो ब्लॅक बॉक्स बद्दल आपल्याला सांगितलं जायचं तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात सारखं यायचं की ब्लॅक बॉक्सची माहिती आज मिळणार, उद्या मिळणार, 15 दिवसांनी मिळणार. किती दिवस झाले? ब्लॅक बॉक्सचं काय झालं? मग मध्येच एक अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला. अरे दादाचे फोन सापडले तर ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? त्याच्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत. माझा कुणावर आरोप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या घरावर, आमच्या कुटुंबात जो घात झाला, आमच्या घरातला करता पुरुष गेलेला, त्या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही. हा दिवस दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये याच्यासाठीच आमची ही विनम्र विनंती आहे की आमच्या घरात झाला ही दुर्दैवी घटना, पण त्याची इन्क्वायरी होऊन हे परत असा ऍक्सिडेंट कोणाचाच होऊ नये. आपल्याला असं आठवत असेल सिंधियाजी, ते पण असेच प्लेन क्रॅश मध्ये गेले. त्यातली उत्तर आता काय झालं, अहमदाबादला 200 लोक गेले. विजय रुपानीजी भारतीय जनता पक्षात असले तरी रुपानीजी आणि मी एकत्र खासदार राहिलेलो, अतिशय सुसंस्कृत माणूस. आता त्याच्यामध्ये रुपानीजींचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला त्या प्लेनमध्ये, त्याचा पुढे काय झालं अहमदाबाद क्रॅशचं? दादाच्याही केसमध्ये त्यातल्या पायलट आहे, ते त्याची मुलगी होती, ती जी स्टुअर्डेस म्हणा, ती यंग मुलगी आहे. तिच्या कुटुंबाचे पण प्रश्न आहेत ना. जसे दादाचे प्रश्न आम्हाला आहेत तसे बाकीचे जी 5 लोक होते विमानामध्ये, एअर होस्टेस होती, त्या एअर होस्टेसला न्याय द्यायचा नाही, त्या पायलटच्या कुटुंबाला न्याय द्यायचा नाही. कोण घेणार ही सगळी जबाबदारी? त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहेत की त्यांनी ह्याच्यावर तातडीने काहीतरी आता तुम्ही शब्द वापरला घात, मग याचा अर्थ तुमच्या मनात अजूनही शंका आहे सरकार? नाही, कसं आहे, वर्तमानपत्र आणि चॅनल्स आणि रोहित जे सातत्याने बोलतोय त्याच्यावर ऍक्शन का घेतली जात नाही? म्हणजे कारण काय आहे होण्याचं? याची अनेक प्रश्नाची उत्तरं आहेत ना. काय झालं, कसं झालं, याची उत्तरं सरकारने आपल्या सगळ्यांना द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. काही पालिकेचे अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टी 2-2 हजार कोटी पर्यंत जातात. अशी चौकशी कोर्टाला आदेश करायला लागतात. त्या संदर्भात काय मागणी? नाही, मागणीचा विषय नाही. ह्या दुर्दैवाने ह्या देशामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची एक मोठी मोहीम सुरू झाली होती. गेल्या 12 वर्षामध्ये वॉशिंग मशीन तर चालू आहेच, पण सिलेक्टिव्हली एजन्सीचा वापर, त्याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले की आपल्याला सगळ्यांनाच दिसतं आणि दुर्दैवी आहे
की इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ करप्शन हे जे झालेलं आहे हे एका कुठल्याही लोकशाहीसाठी आणि एका समाजासाठी हे अतिशय घातक आहे. आज त्यांना त्याच्यात खूप यश दिसत असेल, पण अनेक राज्यांमध्ये बाहेरच्या देशांमध्ये आपण बघितलंय अशा गोष्टी जेव्हा झालेल्या आहेत कधी ना कधी त्याचा उद्रेक झालेला आहे. तो दिवस पाहायची गरज नाही. जर तुम्ही शब्द दिलाय की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र कराल, मग त्याच्यावर काय ऍक्शन? सगळंच पॉलिटिकल कंपल्शन मध्ये चालत नाही ना. लोकांनी तुम्हाला मतदान केलंय की देशाची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. एजन्सीज वापरून लोकांचा भ्रष्टाचार तो वॉशिंग मशीन मध्ये टाकण्यासाठी या सरकारला नाही अधिकार दिले. काही युद्धाच्या संदर्भात आज जगाचं लक्ष लागलेल्या बैठकी ceasefire संदर्भात काय सांगाल एकूणच जी काही बैठक आहे, माहिती नाही, झाली? मला असं वाटतं 16, 17, 18ला 16, 17 आणि 18 तारखेला पार्लमेंटचं सेशन आहे. आमची विनंती राहील भारत सरकारला की हे सेशन तुम्ही घ्यायचंय, कसं घ्यायचंय, काय घ्यायचंय याचा अजेंडा आमच्याकडे आलेला नाही. पण हे सेशन करत असताना मागच्या वेळेस जशी ऑल पार्टी मीटिंग बोलवली होती, आम्ही फार आग्रह केल्यानंतर भारत सरकारने जेव्हा सिलेंडरच्या रांगा लागत होत्या, लोकांना सिलेंडर मिळत नव्हतं, कमर्शियल गॅस मिळत नव्हता, रेस्टॉरंट्स बंद होत होते, खानावळी बंद होत होत्या, मुलांच्या खायच्या अडचणी होत होत्या, ही सगळी प्रक्रिया जेव्हा वाढायला लागली तेव्हा उशिरा का होईना भारत सरकारने ऑल पार्टी मीटिंग घेतली. एकतर 3-4 महत्वाच्या गोष्टी आहे. ह्या देशाचं बजेट जेव्हा झालं तेव्हा युद्ध नव्हतं. त्याच्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकारचं बजेट, त्याच्यानंतर झालेल्या गेल्या या काही दिवसातलं युद्ध, त्याच्यानंतर आता बदललेली जी इंटरनॅशनल राजकीय परिस्थिती आहे तीही बदललेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं ब्रीफिंग हे भारत सरकारने पार्लमेंटला आणि या देशाला दिलं पाहिजे आणि तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे, जे नक्की सरकारचं फॉरेन अफेअर्सचं आंतरराष्ट्रीय आपलं काय चर्चा चालली आहे, आपला रोल काय, आपली पोझिशन काय, या सगळ्याबद्दल चर्चा ही झालीच पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल पेहलगामचा जेव्हा पेहलगामचा हल्ला झाला म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. त्या ऑपरेशन सिंदूर झाल्यावर पहिला माणूस त्या देशात जो म्हणाला की सरकारच्या बरोबर जेव्हा इंटरनॅशनल गोष्टी येतात आणि देशावर हल्ला होतो तेव्हा आम्ही देशाबरोबर आहोत, ही भूमिका पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांनी मांडली आणि तातडीने काँग्रेसनेही त्याला मोठी साथ दिली. त्यामुळे अशा वेळेस जेव्हा देश अडचणीत असू शकतो आणि इंटरनॅशनली, मी काय म्हणत नाही आपला देश अडचणीत आहे, पण ज्या गोष्टी आज जगामध्ये होत आहेत ह्याच्यात सरकारला बरोबर काम करण्याची तयारी ही काँग्रेस पक्षानेही दाखवली आहे. आमची आणि आदरणीय पवार साहेबांची ती भूमिकाच असते. त्यामुळे तातडीने 16 तारखेला एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवावी आणि सूचना ही इंडिया अलायन्स कडून पण घ्याव्या. कारण काय, हे भारताच्या साठी आम्ही सूचना ज्या देऊ त्या आपल्या सगळ्यांसाठीच देऊ ना. मनीषा म्हैसकरांनी एक गौप्यस्फोट केलाय जिल्ह्यात त्यांचं